वारी सुरू होण्याआधीच इंद्रायणी नदीत काय घडलं हे अख्खा महाराष्ट्र हादरलाय। अवघ्या 1 तासात इंद्रायणी नदीच्या पात्रात घडलं असं की जे पाहून वारकरी थेट पळ सुटले। आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलीची पालखी निघण्याआधी इंद्रायणी नदीत एक अद्भुत घटना घडली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आलेला आहे। आळंदीत येण्यासाठीचे 4ही पूल पाण्याखाली गेले होते। आळंदीचा संपर्क तुटला होता, त्यामुळे माऊलींची पालखी निघणार की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। कारण की माऊलीची पालखी रथात ठेवली जाते आणि तो रथ मानाचे बैल ओढत असतात, पण सगळा जर पुलावरून पाणी गेलेलं असेल आणि तिथून तर अक्षरशः ट्रक देखील जात नाही, अशा परिस्थितीत बैलगाडीचा रथ कसा जाणार हा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर आणि वारकऱ्यासमोर पडला होता। पण अचानक अशी घटना घडली ज्याने मुख्यमंत्री देखील चकित झाले। जेव्हा एका विचित्र घटना घडली, जेव्हा आळंदीत उपस्थित असणारे लाखो वारकरी अक्षरशः नदीच्या दिशेने पळ सुटले। एक अशी घटना जी की गेल्या 150 वर्षात कधीच घडली नव्हती। याला लोक चमत्कार म्हणत होते तर काही देवाची कृपा म्हणतायत, कारण की यंदाची पालखी आता रद्द करण्याच्या स्थितीत आली होती। नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला होता, पण निसर्गाचा एक असा अद्भुत चमत्कार की ज्यामुळे वारकऱ्यांमध्ये एकच जल्लोष सुरू झाला। मग अचानक 1 तासामध्ये असं काय घडलं की इंद्रायणीच्या पात्रात ज्यामुळे राज्यात आनंदाची लाट निर्माण झाली। बघा, वारी निघण्याच्या 1 तास आधीच इंद्रायणीच्या पात्रात असं काय अद्भुत घडलं की अक्षरशः मुख्यमंत्री देखील आश्चर्यचकित झाले। चला तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। शेकडो वर्षापासून चालत आलेली एक पवित्र परंपरा तीही आज होणार होती। आळंदीतून वारीचं प्रस्थान यंदा 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजायच्या आसपास माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं, तर लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत अलंकापुरीत दाखल होणार होते। पण विठू माऊलीच्या या भक्तीच्या रंगात अचानक निसर्गाच्या कोपानं विघ्न आणलं होतं। 2च दिवसापूर्वी आळंदीच्या परिसरात ढगफुटी आणि मुसळधार पाऊस झाला होता। पाऊस इतका भयानक होता की 7 जुलैच्या रात्रीच इंद्रायणीच्या नदीच्या धोक्याच्या पातळीवर या ठिकाणी ओलांडली होती। स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील इतिहासात पहिल्यांदा सांगितलं होतं की वारकऱ्यांनो आळंदीमध्ये येऊ नका, कारण की आळंदीच्या गावात पाणी शिरलं होतं। आळंदी नदीच्या शेजारचे अनेक धर्मशाळांमध्ये पाणी शिरलं होतं। पण अचानक वारी धोक्यात आली होती। पालखी रद्द होणार की काय असा एक संशय निर्माण झाला होता। पण वारी निघण्याच्या आधी अचानक एक असा चमत्कार घडला ज्यामुळे अक्षरशः वारकरी धावू लागले। इंद्रायणीच्या पात्रात घडलेली ती अद्भुत घटना जी पाहून वारकरी आनंदाने उड्या मारू लागले। खरं तर काल रात्री उशिरापर्यंत हातावर गेलेली परिस्थिती अतिशय जे वारी रद्द होती की काय असं झालं होतं। माऊलीच्या मुख्य मंदिरात पाणी शिरतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। आळंदीमध्ये वेगवेगळ्या दिंड्या काही दिवसापूर्वीच येऊन आलेल्या होत्या। ते भाविक जागी जागी अडकून पडले होते। काही दिंड्या नदीकाठच्या आश्रमामध्ये धर्मशाळांमध्ये मुक्कामाला होत्या, पण मध्यरात्री अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अक्षरशः त्या धर्मशाळेत देखील पाणी घुसलं। वारकऱ्यांचा जीव धोक्यात आलेला पाहून NDRFच्या टीमला देखील पाचारण करण्यात आलं होतं। NDRFच्या जवानाने रात्रीच्या अंधारात अचानक त्या वारकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं। चहूबाजूने पाण्याचा वेढा, त्यात संतधार पाऊस, संपूर्ण आळंदीत भीतीचं वातावरण, चिंतेचं वातावरण झालं होतं। काल 7 जुलै रोजी ठरलेल्या वेळेनुसार देहू गावातून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी दुपारी प्रस्थान झाली, परंतु आळंदीतलं चित्र मात्र वेगळं होतं। परिस्थिती अत्यंत गंभीर होती। आळंदीला जोडणारे 4ही बाजूचे पूल, ज्यातून चाकणला येणारा मार्ग, वडगावच्या बाजूने येणारा मार्ग, पुण्याला जोडणारा पूल आणि सगळे पाण्याखाली गेले होते। आणि प्रशासनाने वारकऱ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही आळंदीत येऊ नका, पुण्यामध्ये जा। ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी याने देखील समोरून मोठा पेच निर्माण झाला होता। रथाचे बैल पुरातून कसे ओढणार? आता तर खरी जी पालखी असते ती रथाद्वारे ओढली जाते, त्याला म्हणतात मानाचे जे काही बैल असतात ती पालखी जी होती, तो जो रथ होता तर त्या पुलावरून जाऊ शकत नव्हता। आणि मोठमोठ्या ट्रक्स किंवा ज्याची उंची जास्त होती त्यामुळे तिथे वाहनं देखील जाऊ शकत नव्हते। मग पालखी कशी जाणार? हेलिकॉप्टरद्वारे पालखी घेऊन जावं की असं काय ऑप्शनमध्ये तिथे विचार केला जात होता, कारण की काही तासावरच आता पालखी निघणार होती। आता सगळे विधी त्या ठिकाणी सुरू झाले होते, पूजा अर्ची सुरू झाली होती, पूजा वगैरे ज्ञानेश्वर माऊलींची पूजा देखील सुरू झाली होती। पण काय करावं हा प्रश्न देखील सगळ्यांच्या पुढे होता। माऊलींची वारी आणि परंपरा बदलणं अशक्य होणार होतं। बघा, कारण वारकऱ्याच्या भावना दुखणार होत्या। दोन्ही पालकांच्या पुढे जाऊन म्हणजे दोन्ही मालकांच्या पुढे जाऊन काही कारण होणार की काय असं जिथे तुकोबाराव आणि ज्ञानोबा माऊली यांच्या पालखींची भेट होत असते, मग कसं होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला होता।
पण म्हणतात ना, जसा भाव तसा देव. वारकऱ्यांच्या माऊलीच्या संजीवन समाधीसमोर असलेला अतूट विश्वास अखेर या ठिकाणी फळाला आला. काल रात्री एक चमत्काराची सुरुवात झाली. काल रात्री उशिरापर्यंत पावसाचा धुवाधार धुमाकूळ सुरूच होता, पण 8 जुलैच्या आज पाठी अचानक निसर्गाने कूस बदलली आणि पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर अचानक ओसरू लागला. त्यानंतर इंद्रायणीच्या नदी पात्रात एक अद्भुत आणि रहस्यमय घटना घडली की नदीच्या प्रवाहामध्ये अचानक एक मोठा भोवरा तयार झाला आणि एका बाजूने पाण्याचा वेग वाढला आणि बघता बघता काही मिनिटातच पुलावरून वाहणारं पाणी झपाट्याने खाली जाऊ लागलं. हा वेग इतका अकल्पनीय होता की एका तासाच्या आतमध्ये घरामध्ये घुसलेलं पाणी, आश्रमामध्ये घुसलेलं पाणी, आळंदीच्या इतर दुकानामध्ये घुसलेलं पाणी हळूहळू ओसरू लागलं. खरं तर हा एक चमत्कारच म्हणावा लागेल, कारण की दुतर्फा पाणी होतं, पण पुलावर पाण्याचा जो काही वेग होता तो ओसरत होता आणि पुण्यात थांबलेले वारकरी आता अचानक आळंदीच्या दिशेने येऊ लागले होते. नेमकं त्या ठिकाणी एका तासात काय घडलं, अचानक तो भोवरा कसा काय तयार झाला, कारण तो भोवरा सॅटेलाइटच्या इमेजमध्ये देखील दिसलाय. आता हवामान तज्ज्ञ अभ्यास करत होते, कारण की त्या स्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये भोवरा तयार होत नाही. मग असा काय भोवरा तयार झाला? खरं तर सगळ्यात आधी चाकणहून आळंदीत एंट्री करण्याचा जो पहिला पूल होता तो देखील रिकामी झाला. त्यानंतर एका पाठोपाठ तिसरा पूल उघडा पडला. सगळ्यात शेवटी जो पूल आळंदीला थेट पुणे शहराशी जोडतो त्या मुख्य पुलावरच पाणी ओसरलं. रस्ते वाहतुकीला मोकळा झाला आणि निसर्गाचा चमत्कार पाहून तिथले स्थानिक नागरिक देखील, प्रशासकीय अधिकारी देखील थक्क झाले. आणि जो काही पूर ओसरला किमान अक्षरशः 4-5 दिवस झाले असते, पण तो एका तासात गायब झाला. या चमत्काराची दुसरी बाजू म्हणजे अक्षरशः इंद्रायणी नदी कोरडी झाली की काय अशा प्रकारची चर्चा देखील सुरू झाली होती. परंतु वारकऱ्याच्या अगदी स्नानासाठी देखील तिथे अद्भुत नजारा, पाण्याचा वेग पाहून आळंदीमध्ये एक जल्लोष झाला आणि माऊलींचा गजर करत लाखो वारकरी नदीच्या घाटाकडे जाऊ लागले. पुण्यात थांबलेल्या वारकऱ्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तात्काळ त्यांनी आळंदीच्या दिशेने भरधाव वेगाने टेम्पो घेतले, पिकअप गाड्या घेतले आणि वारकरी अलंकापुरीत दाखल होऊ लागले. आणि सोशल मीडियावर या अद्भुत चमत्काराचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. आणि हे पाहून देखील उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मुख्यमंत्री देखील आश्चर्यचकित झाले. आता या संपूर्ण घटनेवर हे सिद्ध होतं की वारकऱ्यांची भक्ती जिथे असते तिथे निसर्ग देखील देवापुढे नतमस्तक होतो. हवामान खात्याने आणि 8 जुलैपर्यंत महाराष्ट्रात जो पाऊस आहे तो प्रकारे एक खंड घेतलेला आहे. आता हवामान खातं देखील सांगते की 8 जुलैपासून 20 जुलैपर्यंत खंड असणार आहे. म्हणजेच एका दृष्टीने माऊलीच्या वारीसाठी या ठिकाणी वारीसाठी स्वतः वरुणराजांनी देखील आपली घोडदौड थांबवलेली आहे. वारकऱ्यांना सुखाचा प्रवास, सुखाचा आशीर्वाद दिलेला आहे. यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, म्हणजे आषाढी एकादशीपर्यंत आता पाऊस विश्रांती घेणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा आणि भक्तीचा प्रवास कोणतीही अडचण येणार नाही. आता बघा, सुरुवातीला ज्या वारीचं पुराचं संकट होतं ते संकट माऊलींच्या कृपेने अवघ्या एका तासात दूर झालेलं आहे. आता माऊलींचा रथ आणि पालखी सोहळा थाटामाटात परंपरेनुसार वाटेवर रवाना होतोय. तुम्हाला माऊलीच्या या गोष्टीबद्दल, अद्भुत चमत्काराबद्दल महत्त्वाचं तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जे काय आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी, जय श्रीराम.